मला पाहिल्याबरोबर, बाई कशी आलात? मी म्हणलं चलत. कुठून? मी म्हणलं दरोज्यातून. आणि कवाशी? मी म्हणलं आताच. हातपाय धुतले का? मी म्हणलं हो. कुठं? रानात. भाव सांगायलो, भाव सुदामदेवाचा भाव ना आपला भाव बघा. बाई मी आत्ता जेवायला करते तुम्हाला. म्हणलं आत्ता म्हणजे कवा? एका तासाच्या आत पुरणपोळ्या करते. त्याच्यासोबत म्हणलं काय नाही, पुरणपोळीन तूप असलं की ते भजे कुरड्या पापड्या मला नाहीत आवडत, ते आमटी गिमटी कडी गिडी काय नाही, नुसती गरम गरम पोळीन गावरान तूप तर अर्धा किलो आहे. अरे बापरे, पार हटावून जीप फिरलं. अर्धा किलो तूप म्हणल्यावर काय, मला एका टायमाला 9 छटाक लागते. पण बाहेरचं गरम गरम पोळी अशी सराट्यावर धरली, ताटात टाकली. मोठं ताट होतं, एकटाच मी. ड्रायव्हर जेवला होता तिथंच. अर्धा किलो तुपाची बरणी शंकर बुवा, मोठं तोंड तिला. ती अशी चुलीपाशी ठुलेली, चुलीच्या शेकानं भवतालून पगळीन मधात तसाच राहायला गबा. तर दृष्टांतातल्या सासूबाईला वाटलं भाव जावाई जेवायला यावा, भाव इतका गोड. त्या रिचवायला गेल्या त्याला वाटलं पगाळलेलं छटाकभर पडन, पण ते भावतालून पगाळल्यामुळं सगळाच गड्डा पाडला. त्याच्या लक्षात आलं बाई आता हे 9-10 छटाकाला 10 छटाक पड काढून घ्यावा. तर जावाई म्हणील सासू किती हलकट आहे. मी म्हणलं मामी काय नाही, मला 9 छटाक जमतंय. आज आता सासरवाडीतला असल्यामुळे 1 छटाक आगाव खातो. बाईन तुम्हाला इतकं जमतं का? मी म्हणलं हो, मला काय बाथरूम वगैरे काही लागत नाही, काय नाही, मी इतकं 9 छटाक तर एरीच खात असतो म्हणलं. पण 1 छटाक आज खाईल तर उद्या 8 छटाक खाईल, 1 छटाक कमी खातो. बाई अर्धा किलो 2-3 महिने पुरत मेला चटच खातो. मेला म्हणली का नाही काय माहीत, पण मनातली मनात म्हणाय. द्रष्टा